हॅलो, हाय, नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बनवणार आहोत आलू पराठा. थोडंसं हिरवी मिरची घ्यायचं, कच्चं घातलं तर वास येते म्हणून त्याला भाजून घ्यायचं. थोडंसं 2 मिरची, आलू, 2 मिरची भाजून घेतलेली, कोथिंबीर, मेथी भाजी, थोडंसं तीळ, थोडेसे ओवा, जिरे. हे कांद्यामध्ये थोडं जिरे घालून मिक्सर करून घेते. थोडंसं मिक्सर करायचं, दबर पातळ पूर्ण नाही करायचं. मेथीमध्ये सगळं घालून साहित्य एक असं मिक्स करून घ्यायचं. मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची कुटलेली, ओवा, जिरे, तीळ, हळद, मीठ, मिरचू आणि थोडंसं धनिया पावडर सगळं घालून असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं तर बघा किती छान दिसतंय आणि खायला तर एक नंबर टेस्ट. आणि थोडंसं कांद्याचं पेस्ट दबर करायचं. कांद्याचं पेस्ट मोठंसं बारीक कट करते आपण. बारीक कट केलं तर शाबूत येतात म्हणून थोडंसं मिक्सर करून घ्यायचं. बघा किती छान दिसतंय. सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की त्याला बाजूला ठेवून घ्यायचं. बाजूला ठेवून नंतर मग थोडंसं गरम तेल करून घालू शकता, नाहीतर घालणं गेल्यानं पण चालते. किती छान दिसतंय बघा. आता पीठ वळून घ्यायचं. मऊ राहावं पीठ, घट्ट नको. उंडे करून घ्यायचं. उंडे करून घेऊन आता पुरण भरल्यासारखं भरून घेऊन घ्यायचं. पुरण भरल्यासारखं भरून घेऊन लाटायला सुरू करायचं. लाटायचं एकदम स्मूथ, हलकंच असं लाटायचं. चांगलं पातळ येतात मस्तपैकी असं लाटून घ्यायचं, भरून घ्यायचं. बघा मी कशी लाटते आता. भरून घेतलं की आता लाटायचं मस्तपैकी असं चिरगुट ठेवून खाली लाटून घ्यायचं. बघा आता एकदम मस्तपैकी असं झालेलं आहे. दुसरं भरून घेते आता. दुसरं भरून घेऊन ठेवते बाजूला. ते पहिले लाटलेलं भाजून घेते. भाजून घेताना पहिले सुरू तवा ठेवायचा. तव्याला तेल लावायचं. तवा ठेवलं की मग तेल लावायचं. तेल लावून घेऊन असं थोडंसं पीठ घेऊन असं शेकून घ्यायचं. मग असं टाकायचं. म्हणून चिटकत नाही तव्याला. बघा आता कसं दिसते. एकदम आलू पराठा एक नंबर टेस्ट. बघा खाऊन करून किती छान पद्धतीने बनवले आहे मी. तुम्ही पण बनवून बघा. कसं झाले कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघा आलू पराठा. आम्ही पण खालो, आम्हाला पण मस्त लागलं. तुम्ही पण करून बघा. एकच नंबर. बाय.